शुरुआत है मान्यवर जी। अब तो मैं कहूंगा नहीं, बिल्कुल नहीं कहूंगा, लेकिन मेरे अल्फाज से गाने की तरह गौर फरमाइए। किस्मत से पड़ गया पाला, अभी मैंने कुछ नहीं डाला, आगे क्या होता देख ले, अक्ल से लड़ना सीख ले, अक्ल से लड़ना सीख ले। कुछ नहीं डाला, आगे क्या होता देख ले, अक्ल से लड़ना सीख ले, अक्ल से लड़ना सीख ले। तो मान्यवर जी का कहना है कि हम अज्ञान की मस्ती मिटाने के लिए खैर मतलब ये नहीं करते, तो मेरा भी कहना है हम किसी को अपना मान ले, मां कसम उनसे कभी बैर करते नहीं। हम किसी को अपना मान ले, मां कसम उनसे कभी बैर करते नहीं। उन्होंने कभी बढ़ाया हमारे तरफ हाथ, तो उनके तरफ हम पैर करते नहीं। अगर जरूरत से ज्यादा किया उन्होंने तो उनकी मस्ती मिटाने के लिए हम खैर करते नहीं। काय की मस्ती? जो उन्होंने कहा ज्ञान की मस्ती। मी जरी लहान आणि ते जरी माझ्यापेक्षा मोठे आहे आणि माझ्या जर चुकत असेल ते मला असं खेळवतील का? काय म्हणे बंदरीच्या पिल्यासारखा फेकून चालला जाईल म्हणे। नाही जी, तुमच्यासोबत म्हणजे दिलत फाट्यावर यायचं, हा सोडणारा होय का? हा सोडणारा नाही होय, हा सोबत जाणारा ब्रह्माचा लाल होय, और वो आपका यार है। पर आप तुम्ही म्हणता आपल्या बापाला वडिलांनी विचारून घ्या, म्हणजे फोन लावून काऊन फोन लावू, तुम्हाला काऊन पाठवलं इथं, काऊन फोन लावू मी आणि काऊन बोलू, मी नाही बोलणार, मी मोठा मुजूर होता गोष्टीले। तुम्ही कशासाठी आले तुम्ही सांगा, मला जे काय सांगायचं आहे, मी फोन लावणार नाही। शाहीर साहेब, किस्मत से पड़ गया पाला, अभी मैंने कुछ नहीं डाला, आगे क्या होता देख ले, अक्कल से लढना सीख ले। पहिले गाण्याची मजा घ्या आणि नंतर या गाण्याचा आधार आहे सुंदर, आणि म्हणून समोर काय म्हणतो आहे। शेरे औलादी बच्चा, ईमान है मेरा सच्चा, शेरे औलादी बच्चा, ईमान है मेरा सच्चा, और दम है तो रोक ले, अक्ल से लड़ना सीख ले, अक्ल से लड़ना सीख ले। शाहीर साहेबांनी प्रश्न विचारला होता की अण्णाभाऊ साठे फक्त 1.5 दिवस शाळेमध्ये गेले
तर त्याच्यानंतर हे साहित्यरत्न म्हणजे साहित्यरत्न घडले कसे, साहित्यरत्न घडले कसे आणि त्यांना वाचन लिखाण आलं कसं. शाहीर साहेब पहा, तुमच्यापाशी पुस्तक आहे तर तुम्हाला माहिती आहे माझ्यापाशी पुस्तक, आम्ही त्या गोष्टी बानी नाही करणार आणि मला करायची बी नाहीये, मी त्या गोष्टीची बानी करणार नाही. अण्णाभाऊ साठे यांचा मावस भाऊ होता शाहीर साहेब, लक्ष असू द्या. अण्णाभाऊ साठे यांचा मावस भाऊ होता साधू साठे. खरं असेल तर खरं म्हणा, खोटं असेल तर खोटं म्हणा, तुमच्यापाशी जर दुसरं काय असेल तर तुम्ही सांगा. अण्णाभाऊ साठे यांचा मावस भाऊ होता साधू साठे, जो वारकरी संप्रदायाचा होता, म्हणजे भजन पूजन कीर्तन करणारा होता. तर अण्णाभाऊ साठे त्याला रोज बोलवायचे आंघोळ करून, ए तुला पंढरपूर पाहिजे का, तुला पंढरपूर पाहायचं आहे का. तर त्या भजनाच्या मार्फत अण्णाभाऊ साठे हे बाराखडी शिकले. शाहीर साहेब भाऊ साठेच्या मार्फत अण्णाभाऊ साठे हे बाराखडी शिकले. आता तुम्ही म्हटलं होतं का अण्णाभाऊ साठेवर हा विषय खतम झाला पाहिजे, नक्की विषय सोडणार नाही. तुम्हाला त्याच्यातून आता पुन्हा प्रश्न विचारतो, विषय सोडणार नाही. अण्णाभाऊ साठे जेव्हा निघले मुंबईच्या वाटेने जाण्यासाठी, मुंबईच्या वाटेसाठी जेव्हा निघले जाण्यासाठी, तेव्हा अण्णाभाऊ साठेला भूक लागली. भूक, तुम्हाला माहिती आहे त्यांची परिस्थिती काय होती, परिस्थिती काय होती. पण एक बैल बंडी घेऊन येणारा एक व्यक्ती होता. त्या व्यक्तीचा बैल मरण पावला, त्या व्यक्तीचा बैल मरण पावला. अण्णाभाऊ साठे त्याच्यापाशी गेले, म्हणे मला भूक लागली, मला आता ठेवा, मला भूक लागली म्हणे, तर मला जेवण पाहिजे म्हणे, जेवण. तेव्हा तो व्यक्ती का म्हणे, तुम्हाला जर जेवण पाहिजे असेल म्हणे, तू माझ्या बंडीचा बैल बन म्हणे. अण्णाभाऊ साठेला तू माझ्या बंडीचा बैल बन म्हणे. शाहीर साहेब अण्णाभाऊ साठेनं ती बंडी खांद्यावर घेतली होती, ते बंडी खांद्यावर घेतली होती. तेव्हा अण्णाभाऊ साठेने कविता म्हटली, अण्णाभाऊ साठेनं एक कविता म्हटली. ते कविता कोणती आणि तो शेतकरी कोणता, ज्याची बंडी होती. तुम्ही प्रश्नाचं उत्तराचं समाधान द्या, याची मला जाण आहे. शाहीर साहेब तुम्ही प्रश्नाचं उत्तराचं समाधान द्या, याची मला नक्की जाण आहे. आणि म्हणून किस्मत से पड़ गया पाला, अभी मैंने कुछ नहीं डाला, आगे क्या होता देख ले, लेकिन अक्कल से लढना सीख ले. कोण कोणाले म्हणते, कोण कोणाले म्हणते. महाभारताचा प्रसंग राहते, महाभारताचा प्रसंग राहते. अभिमन्यू युद्ध करायला जाते चक्रव्यूह मध्ये, कर्ण राहते, बाजूला दुर्योधन राहते आणि ते सर्व एकावर एक त्या अभिमन्यूवरती बाण सोडते, एकावरती एक अभिमन्यूंनी बाण सोडते. तेव्हा अभिमन्यू म्हणते, अरे तुम्ही एवढे जण असून म्हणते मला एकट्याने मारता म्हणते, तुमच्यामध्ये दम असा म्हणते, तर तुम्ही एकटे या म्हणते माझ्याकडे युद्ध लढाले माझ्यासोबत. तेव्हा तो अभिमन्यू म्हणते, हे कर्णा किस्मत से पड़ गया पाला, अभी मैंने कुछ नहीं डाला म्हणते, म्हणजे आतापर्यंत मी तुरीरमध्ये बाण टाकायचा म्हणते, आपल्या तुरीरमध्ये बाण टाकायचा म्हणते. आगे क्या होता देखले, लेकिन अक्कल से लढना शिकले म्हणते. एवढे मोठे झाले तरी तुम्हाला युद्ध नियम नाही माहिती आहे म्हणते, अक्कल तुमची कुठे दहन गेली का म्हणते. अभिमन्यू त्या कर्णाले म्हणते. आणि म्हणून शाहीर साहेब या गाण्यावरती माझं स्वतःच मत काय आहे, काय ऐका काय म्हणतो मी. नहीं तो फिर